सेकंड चेयर इज युअर्स. नाही, फर्स्ट चेयर इज युअर्स. मॅडम प्लीज. नमस्कार. सम्राट हिरो आणि हिरो मोटोकॉप यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज फक्त सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. सातारा स्प्राईट लोक घोरपडे यांची हिरो मोटोकॉपच्या मोटरस्पोर्ट्स रॅली ह्याच्या रॅली टीममध्ये निवड झालेली आहे. जगातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या अशा डकार रॅलीसाठी आपल्याच मातीतील एका धाडसी युवकाची झालेली ऐतिहासिक निवडीबद्दल मी त्यागी सरांना विनंती करतो की त्यांनी श्लोक यांचं हिरोचा एक डीलर म्हणून ड्युटी होती की जे साताऱ्यातला आपला एक तरुण हिरोला रिप्रेझेंट करतं, हे अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणून मी त्यांना आज इथं बोलवलं आणि आपल्या लोकांना पण आपण आल्याबद्दल, त्यांना कव्हरेज दिल्याबद्दल धन्यवाद. रेसिंग चालू केलं काही महिनेच झाले होते आणि हिरो वर्ल्ड लार्जेस्ट टू व्हीलर मॅन्युफॅक्चरर आहेत आणि मला त्याच्यावर रेस चालवायला मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि माझ्यासाठी माझं कधीही स्वप्न होतं की वर्ल्ड चॅम्पियनशिप एक इंडियन मॅन्युफॅक्चररबरोबर चालवायचं होतं आणि होपफुली आपण तिथे चांगलं परफॉर्मिंग करू. आणि आता टीम त्याचं बेस्ट करते मला प्रोव्हाइड करण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्याच्या. वर्ल्ड लेवलमध्ये चालवायला खूप इझी नाही, बरेचसे कॉम्पिटिशन, बरेचसे फॅक्टर्स असतात आणि हे हा गेम खूप रिस्की पण आहे. म्हणून ती माझ्यासाठी सगळं करते वर्ल्ड त्या लेवलला कॉम्पीट करण्यासाठी आणि मी त्यांच्यात खूप आभार. मी त्यांना थँक्यू सांगू शकत नाही. थँक्यू. डकार रेसबद्दल काय माहिती थोडी? सो डकार वर्ल्ड रॅलीजमध्ये सगळ्यात टफ रेस आहे. 14 दिवसाची रेस आहे ती आणि अराउंड ऑलमोस्ट 9,000 किलोमीटर्स कवर करतो त्या रेसमध्ये आणि त्याच्यासाठी आम्ही आता प्रिपेअर करतो. आता यावर्षी तरी डकार चालवणार नाही आहे 2027मध्ये, पण कारण आता त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर करतो. कारण हे स्पोर्ट एवढं रिस्की आहे की त्या स्पीडला एक जरी चूक केली तर माझा जीव जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी आम्हाला काही चुकीचं करून आता गडबड करून तिथे जाऊन काही उपयोग नाही आहे. कारण एक मिस्टेक आणि मी परत बाईक चालवेल की नाही मला तेही माहीत नाही. म्हणून आता प्रिपेअर करतो आम्ही आणि होपफुली 2028मध्ये आम्ही डकार चालतो. अनुभव म्हणजे रेसिंग मला मी 10 वर्ष झाले रेसिंग करतो आहे आता आणि मला लहानपणापासून मला बाईक्स खूप आवडतात. मला मी रेसिंग माझं चालू झालं 2016मध्ये. तर मी आणि माझे एकदा मुंबईमध्ये रेस बघायला गेलो होतो आणि तेव्हाच मला कळालं की माझे वयाची मुलं पण रेस चालू शकतात. त्यानंतर मला 3 वर्ष लागले त्यांना कन्व्हिन्स करायला की मी या स्पोर्टबद्दल सिरियस आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू चालू झालं. स्पोर्ट इंडियामध्ये अजून तरी फार लोकांना माहीत नाही आहे. म्हणून मी नवीन मुलांना सांगेन की सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे या स्पोर्टमध्ये. आपण ते टाळू शकत नाही. कारण मी बऱ्याच लोकांना बघतो की ते रोडवरती जाऊन रेसिंग करण्याचा प्रयत्न करतात, हेल्मेट नसतं, हेल्मेट घालत नाही. ते खूप रिस्की आहे आणि ते करू नये. कारण आपल्याकडे इथे नॅशनल्स पण होतात, तिथे कधीही जाऊन ते पार्टिसिपेट करू शकतात. सेफ्टी गेअर खूप इम्पॉर्टंट आहे आणि रोडवरती कधीही जाऊन रेसिंग करण्याचा प्रयत्न करतो. ते रॅलीमध्ये सहभाग घेणार आहेत त्याच्यात त्यांना उत्तुंग यश मिळो अशी पुन्हा एकदा आपण सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे कायम असं मी इथं नमूद करतो. सगळ्यांना धन्यवाद. सुरू केलं होतं आणि माझ्या आईवडिलांनी खूप मोठा भाग खेळला याच्यात. मला त्यांनी कधीही सपोर्ट केला याच्यात आणि साताऱ्यातनं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे की
वर्ल्ड चॅम्पियनशिप चालवण्याची माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि मी 2028मध्ये दकार रॅली चालवणार आहे जानेवारीमध्ये, आणि आता मी टीमबरोबर प्रिपेअर करतो आहे रॅली चालवायचा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी. पण आता त्याच्या पहिलं मी नक्की आता हे चालवणार वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिपचे काही राऊंड चालवणार आहे दकारच्या पहिलं. आता फक्त प्रिपेअर होतो आहे त्याच्यासाठी. आणि रेसिंग माझं चालू झालं 2016मध्ये. या बऱ्याचशा लोकांना माहिती आहे हे स्पोर्ट कसं चालू करायचं. बऱ्याच लोकांना बघतो की रोडवरती ते रेस करण्याचा प्रयत्न करतात, हेल्मेट नसतं किंवा रोड रेसिंगची जागाच नाही आहे. आणि जर कोणाला हे स्पोर्ट चालू करायचंच असेल तर आपल्याकडे इथे पुण्यात ट्रॅक्स आहेत, थोडे लोक आहेत जे सपोर्ट करतात तुम्हाला. तिथे जाऊन तुम्ही सेफ्टी केअर चालू केलं पाहिजे. असं रेकलेस होऊन काही केलं नाही पाहिजे, कारण हा स्पोर्ट खूप डेंजरस आहे, आपला जीवही जाऊ शकतो. म्हणून सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काही सम्राट मोटर्स साताऱ्यात 40 वर्ष होत आलेत आहे. आणि जन्मलंही नव्हतं तेव्हापासून आहेत. जो माझे आई वडील खूप जवळचे आहेत, त्यांच्या टाकी कुटुंबाशी त्यांचे आभार नाही म्हणू शकत. मला त्यांनी ते बोलवलं आणि मी त्या अपॉर्च्युनिटी दिली ते सगळ्यांची भेटण्यासाठी. थँक्यू. भाई है एक मिनट, मुझे एक मिनट प्लीज. मध्ये मध्ये जाता हाँ एक मिनट, एक सेकंड.